भोगावती सहकारी साखर कारखान्यानं काटकसरीचा कारभार करत सभासद हिताची वाटचाल सुरू ठेवली आहे। डिस्टिलरी विस्तारीकरण आणि इथेनॉल सहवीज प्रकल्प राबवून कारखाना कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलं। कर्वे तालुक्यातील देवाळे इथं भोगावती कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीच्या सभासदांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते। भोगावती सहकारी साखर कारखान्याची 69वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 25 सप्टेंबरला होणार असून या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मंडळींनी कर्वे तालुक्यातील देवाळे इथं सभासद कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला, तर कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असून कारखान्याच्या गाळप हंगामासाठी सर्व घटकांचं सहकार्य लाभत असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं। दरम्यान कारखान्यात प्राधान्याने सभासदांचं हित जोपासलं जात असून इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने भोगावती कारखान्यानं दर दिलाय। भविष्यात उत्पादन क्षमता वाढवून डिस्टिलरी विस्तारीकरण तसंच इथेनॉल प्रकल्प राबवून कारखान्याचं कर्ज कमी केलं जाईल। सभासदांना दीपावलीपूर्वी साखर आणि व्याजाची बिलं दिली जातील। तसंच यंदा 5.5 लाख टन ऊस काळप करण्याचा भोगावती कारखान्याचा संकल्प असून आतापर्यंत 750 करार झाले आहेत। सर्व ऊस उत्पादकांनी कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावं असं आवाहन राहुल पाटील यांनी केलं। दरम्यान विठ्ठल महाडेश्वर, भिवाजी पाटील, पी.एस. पाटील, बंडोपंत पाटील वाडकर, बाबासाहेब देवकर, सागर चौगुले, आनंदराव मगदूम, बाबासाहेब पाटील, जगन्नाथ पाटील, पी.डी. धुंद्रे यांनी मनोगतातून कारखाना प्रशासनाच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केलंय। तर शिक्षण मंडळाचा कारभार सर्वांच्या सहकार्यानं सुरळीत सुरू असून संस्थेची घटना दुरुस्ती करून सभासदांना दिलेलं आश्वासन पाळलं जाईल असं भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे यांनी सांगितलं। बैठकीला क्रांतिसिंह पवार पाटील, शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, मोहन पाटील, वसंतराव पाटील, भोगावतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील, माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, रावसो बुगडे यांच्यासह कारखान्याचे आणि शिक्षण मंडळाचे संचालक उपस्थित होते।